लावणारी गोष्ट तुमच्या या चित्रपटाच्या दरम्यान घडली? हां, पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी मी 2 वेळा केरळला गेलो होतो. दोन्ही वेळा राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी गेलो होतो. दुपारचं नाटक असायचं, संध्याकाळी नाटक संपायचं. 8:30-9ला जेव्हा मी परत यायचो आमच्या राहायच्या ठिकाणी, तेव्हा मुंबईत माणसं अशी चालायची, केरळातली माणसं का कोण असतो अशी 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 चालत घरी जायची. इथे मी जेव्हा आलो तेव्हा 6-6:30ला चित्रकूट संपायचं आणि सगळे सरळ घरी जायचे. तेव्हा मी कानाला खडा लावला की आधी एका शहराबद्दल जी आपली प्रतिमा असते ती कायम ठेवून चालत नाही. पण ह्या चित्रपटाची जी काही ही होती आजूबाजूची ठिकाणं जागा फार सुंदर होत्या. तो मी कानाला खडा लावला की एखाद्या शहराबद्दल आपण आपलं मत बनवायचं नाही. जसं पुणे, त्या शहराबद्दल दर 2 तासांनी मी माझं मत बदलतो. मला वाटतं यानंतर सगळे प्रश्न आय गेस कव्हर झालेले आहेत, उत्तरही मिळाली आहेत. आणखी काही प्रश्न असतील तर ते आपण 1-on-1 इंटरव्ह्यूमध्ये कव्हर करूयात. पण अशा रीतीने इथे सगळ्यांसोबत हा आजचा घरत गणपती या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार